तर महाविकास आघाडीत 48 पैकी केवळ 2 जागांवर एकमत होणं बाकी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। काँग्रेसमधल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार असंही चव्हाणांनी म्हटलंय। 400 पारचा नारा भाजपचे कार्यकर्तेही गांभीर्याने घेत नाही। भाजपने दिलेल्या नाऱ्याच्या 50% जागाही येणार नाही असं चव्हाण म्हणाले। काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। सर, काय महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनपर्यंत काही ठिकाणी जो आहे तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतोय। एक लक्षात घ्या की 48 जागापैकी जो 46 जागांमध्ये आमचं एकमत होऊन कधीच आम्ही जाहीर केलेली आधी 2 ठिकाणी निश्चितच आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि इतर आमच्या मित्र पक्षाचेही कार्यकर्ते आग्रही आहेत। त्यांची समजूत काढून त्यातून मार्ग काढणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। तो प्रयत्न चाललेला आहे। सातत्याने भाजपकडनं जो काही प्रचार केला जातो, अबकी बार 400 पारचा जो नारा दिला जातोय, नेमकी महाराष्ट्रातली काय परिस्थिती असणार आहे तुम्हाला? मी तुम्हाला उदाहरणं दिली की असा नारा दर निवडणुकीमध्ये भाजपकडून दिला जातो। मी कितीतरी उदाहरणं दिली, पण त्यांच्या नाऱ्याच्या 50% देखील जागा येत नाहीत। हे सप्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे उदाहरणासकट 2019 पासून आकडे दिलेले आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देण्याकरता अशा घोषणा होतात, पण त्याला कोणी कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते सुद्धा गांभीर्याने घेत नाहीत की उद्धवजींनी काही मुलाखत दिली आहे